चंद्रपूरमध्ये मतदान केंद्रावर काँग्रेसने राडा घातलेला आहे। धानोरकरांच्या नावापुढे कॅन्सल शिक्का मारल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि मतदानावेळी पक्षपात होत असल्याचा आरोप देखील या कार्यकर्त्यांनी केला आहे। निवडणूक अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली। याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी राहुल असोटकर सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल, काय नेमका हा प्रकार घडला? अमोल, चंद्रपूर शहरातील महत्त्वाचं जे केंद्र आहे मतदान केंद्र ते हिंदी सिटी हायस्कूल आहे। याच मतदान केंद्रावरती जे भाजपचे उमेदवार आहे सुधीर मुनगंटीवार यांनी थोड्या वेळापूर्वी मतदान केलं आणि राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे जे अध्यक्ष अंतराजर यांचं सुद्धा मतदान त्याच ठिकाणी आहे। त्या ठिकाणी जे उमेदवारांची यादी लावण्यात येते जे मतदान करण्याच्या पूर्वी त्या ठिकाणी सुरुवातीला प्रतिभा धानोरकर यांचं नाव आहे। त्या ठिकाणी कॅन्सलेशनचा सिक्का त्यांच्याकडून मारण्यात आलेला आहे। यावरच काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत त्या ठिकाणी काही काळ राडा केलेला आहे आणि या संपूर्ण घटनेला जबाबदार म्हणून त्या निवडणूक अधिकाऱ्याला ठरवत त्याला निलंबन करा अशी मागणी केली। यावेळेस भाजप पक्षाचा निषेध सुद्धा करण्यात आला जोरजोराने। या ठिकाणी या काही काळ थोडासा गोंधळ सुद्धा निर्माण झालेला होता आणि पोलिसांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी येत या धाव घेत या परिस्थितीवर नियंत्रण आणलेलं आहे। मात्र ही घटना कशी झाली किंवा हे कोणी केलं ते अजूनपर्यंत काही स्पष्ट झालेलं नाहीये। पोलीस या ठिकाणी आता बंदोबस्तात आहे। मात्र अचानक झालेल्या गोंधळामुळे मतदार थोडेसे त्या ठिकाणी त्यांची धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। खरं, हे नेमकं कसं झालं हे गोष्ट समोर येणं फार आवश्यक आहे। धन्यवाद राहुल असोटकर या सविस्तर माहितीबद्दल।